पद्मभूषण राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीतील नोएडामधील त्यांच्या घरी हा पुरस्कार दिला जाणार आहे। अनिल सुतार आहेत त्यांचे चिरंजीव माझ्यासोबत। सर स्वागत आहे आणि खरं तर अभिनंदन खूप खूप। वडिलांना हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पुरस्कार मिळतोय, भावना काय आहेत आपल्या? मला खूप आनंद आहे। म्हणजे मागच्या वर्षी किंवा याच वर्षी मार्चमध्ये 2024चा जो हा महाराष्ट्र भूषणचा जो सांगितलं गेला अवॉर्ड तो आज मिळतो आहे। मागचे वर्षभर पूर्ण आम्ही बघत होतो की केव्हा होणार, पहिले 1 मेला होणार होता, नंतर परत दुसऱ्या टाईमला होणार होता, पण ते काही जमलं नाही काही कारणामुळे। पण आता वडीलची तब्येत बरोबर नाही आहे, पण जेव्हा त्यांना कळलं तर आपले CM साहेबांनी स्वतः विचार केला की आपण त्यांच्या घरी जाऊन देऊया। आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की CM साहेब स्वतः येतात, ते DCM साहेब अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब स्वतः येत आहे, शेलार साहेब येतात। ते आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की वडिलांचा इतका मान ठेवून ते आज येतात इथे आणि स्वतःच्या हाताने ते देणार पुरस्कार। आम्हाला खूप छान वाटतंय। महाराष्ट्राचा इतका मोठा पुरस्कार आणि तो आपल्या घरी येऊन देणं, खरं तर हे एक वेगळं नातं आहे। मुलगा म्हणून तुमच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे की वेगळ्या आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायचं? नक्कीच, कारण काय महाराष्ट्राचे आम्ही आहोत, पण दिल्लीत स्थायिक झालो, पण मनामध्ये नेहमी महाराष्ट्रामध्ये येण्याची आमची नेहमी असते। आता बरेचसे कामं मिळायला पण लागले, आपण करतो आहे, तर मला वाटतं की म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना पण एक जाणीव आता झाली की इतके मोठे मोठे पुतळे करतात आणि महाराष्ट्रात पण आता बरेचसे पुतळे जे होतात ते आम्हाला अप्रोच करतात, त्याचा आम्हाला आनंद आहे। आणि हा जो एक सन्मान मिळतो आहे आपल्याला, त्याच्यामध्ये वडिलांना एक आनंद आहे की आम्ही महाराष्ट्राचे असल्यानंतर आपल्या वडिलांना हे वाटतं की आमचा गौरव करतात, आम्ही काम केलं त्याच्याबद्दल त्याच्यासाठी म्हणजे चांगलं म्हणतात किंवा एक आपल्याला गौरव देतात या महाराष्ट्र भूषण देण्यामुळे, तर त्यांना खूप आनंद आहे याच्याबद्दल। सरांनी खूप मोठे पुतळे केले, म्हणजे पार्लमेंटच्या आवारातला महात्मा गांधींचा पुतळा, खरं तर तो सगळ्यात जगभरातला सगळ्यात प्रसिद्ध गांधीजींचा कुठला पुतळा असेल तर तो पुतळा आहे। यासह अनेक पुतळे केले। तुमच्या दृष्टीने लक्षात राहण्यासारखे पुतळे कोणते आहेत आणि तुम्ही त्या काळामध्ये सोबत होते वडिलांच्या, तर तो अनुभव नेमका काय आहे? मी 1994 पासून वडिलांबरोबर काम करतोय। त्याच्यामध्ये बरेचसे पुतळे झाले, प्रत्येक पुतळा आमचा जीवाचाच असतो खरं बघितलं तर। पण आता कसं आहे की सगळ्यात मोठा पुतळा सरदार पटेलांचा झाला, त्याच्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर त्याच्यामध्ये म्हणजे कौशल्य आहे इतकं मोठा पुतळा करणं सगळं काही, तर तो आमचा खरंच फेवरेट आहे। बाकी गांधींचे पुतळे एवढे झाले आणि लोकांना इतके आवडले की ऑल ओव्हर वर्ल्ड 450 शहरांमध्ये गांधींचे पुतळे लागलेले आहेत। आणि प्रत्येक PM प्रत्येक प्रेसिडेंट जेव्हा आपण फॉरेन कंट्री जातात तेव्हा आपले पुतळे ते लावतात तिकडे त्यांच्या एम्बसीमध्ये किंवा पार्कमध्ये। तो एक आम्हाला म्हणजे खूप आनंद आहे की इतके जास्त पुतळे। बरेचसे लोक आम्हाला सांगतात की राम सुतार जे आहेत ब्रँड अँबॅसिडर आहे इंडियाचे। ह्या खरं तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे किंवा आपल्यासाठी खूप महत्त्वाची कमेंट आहे असं म्हणावं लागणार आहे। खरं तर सरांना खूप पुरस्कार मिळाले, महाराष्ट्र पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल, यासारखे खूप पुरस्कार मिळाले। तुमच्या दृष्टीनं प्रत्येक पुरस्कार हा खूप मोठाच असतो, पण तुमच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरस्कार कोणता वाटतो तुम्हाला? नाही, पुरस्कार तर सगळेच मोठे आहेत, प्रत्येक वेळेस जसं दिले गेलं तो मोठाच असतो आणि 1 वर्ष 2 वर्षानंतर नवीन मिळतो तो त्याच्याहून जास्त असतो। आता आपण महाराष्ट्र भूषण आहे तो आम्हाला सगळ्यात मोठा आहे, कारण महाराष्ट्राने याची जाणीव घेतली आणि तो पुरस्कार देतात तो एक मोठा म्हणजे आम्हाला आनंद आहे त्याचा। आणि सगळ्यात मोठा मी खरं सांगेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्यामध्ये जो आम्हाला आनंद झाला, जे आम्हाला रेकग्नाईज केलं गेलं की जगातला सगळ्यात मोठा पुतळा केला गेला आमच्या हस्ते, तो एक सगळ्यात मोठा पुरस्कार आहे। पण माझ्या दृष्टीने गव्हर्मेंटनी इंडियन गव्हर्मेंटनी वडिलांना आत्ता जर आत्तापर्यंत दिला असता भारतरत्न तर वडिलांना खूप आनंद झाला असता। आज त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, पण या मागच्या 2-4 वर्षात जरी मिळाला असता तर त्यांना एक खूप मनाला शांती वाटली असते की मी आजपर्यंत जेवढं कार्य केलं आहे 100 वर्ष आयु करता असतानासुद्धा, तर त्याच्या भारताने आपल्याला रेकग्नाईज केलं भारतरत्न देऊन, त्यांना आवडलं असतं, अजूनही आवडेल। आता सरकारकडे अपेक्षा व्यक्त करताय भारतरत्न दिले पाहिजे म्हणून? मला असं वाटतं द्यायला पाहिजे, कारण इतकं कामं आहे कोणीच नाही केलेले आणि मूर्तिकारांनी कोणीच नाही केलं आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांशी त्या अनुषंगाने काही बोलणार आहात की? कारण
कारण मला असं वाटतं की गव्हर्मेंट स्टेट म्हणजे कंट्रीचं जे आहे गव्हर्मेंट त्यांनी त्यांच्या लक्षात जेव्हा येईल ते नक्कीच देतील मला असं. सरांचं काम इतकं मोठं आहे, सुतार सरांचं काम, खरं तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या अनुषंगाने देखील ती खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट असणार आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, अनेक पुतळे बनवले आहेत, पण महाराष्ट्र म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येतोच, कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होत नाही. हो, आपण महाराष्ट्रामध्ये बरेचसे पुतळे केले शिवाजी महाराजांचे अश्वरूढ, आणि आता नुकताच जो आम्ही मालवणला केला तो सगळ्यात मोठा 92 फीटपर्यंत त्याची तलवारीची हाईट आहे. तर हा सगळ्यात मोठा पुतळा केला गेला, तर आम्हाला खूप अभिमान आहे आणि तो पुतळा सगळ्यांना खूप आवडला. इवन एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जेव्हा उद्घाटनासाठी आले होते त्यांनी तो खूप ॲप्रिशिएट केला, आणि त्याच्यावर एक गव्हर्मेंटने फिल्म पण बनवली आहे जी लोकांना खूप आवडली. म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल्स कसे आहेत, आणि इतक्या 6 महिन्यात आम्ही बनवला. तर महाराष्ट्र सरकारला त्याची जाणीव आहे आणि त्यांनी खूप अभिनंदन पण केलं आणि व्यक्त पण केलं त्यांनी. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे अनिल सुतार होते. त्यांनी भावना व्यक्त करत असतानाच भारतरत्न पुरस्कार जर खरं तर राम सुतार यांना दिला असता तर ते खूप अभिमानाची गोष्ट झाली असते. आम्हाला अजूनही अपेक्षा आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सरकार त्यांचा सन्मान करेल, अशा पद्धतीच्या भावना देखील अनिल सुतार यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नोएडा, दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.